पुढची बातमी बघूयात। राजकीय वर्तुळातून राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावलेंनी शिवसेना फुटीला उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंना जबाबदार धरलंय। रश्मी ठाकरेंच्या राजकीय हस्तक्षेपामुळे शिवसेना पक्षात फूट पडली असं भरत गोगावले यांनी म्हटलं होतं। त्यावरती उभाटाचे नेते पुण्याचे नेते वसंत मोरेंनी प्रत्युत्तर देत गोगावलेंवरती गंभीर आरोप केलेत। निवडणुकीपूर्वी भरत गोगावलेंनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केली होती। गुवाहाटीच्या बगलामुखीतून महाराज आणून त्यांनी अघोरी पूजा केली असा आरोप वसंत मोरेंनी केला। यावेळी वसंत मोरेंनी पूजेचे काही व्हिडिओ देखील माध्यमांना दाखवले। आणि तक्रार करून भरत गोगावलेंवरती अशा प्रकारे बाहेर राज्यातनं मांत्रिक आणायचे, घरामध्ये पूजा घालायच्या, हे कितपत योग्य आहे? घरामध्ये पूजा घालून तुम्ही अघोरी पूजा आहे, व्हिडिओ आहेत, ते फोटो आहेत, ही घरामध्ये पूजा घालायच्या। निवडणुकीच्या आधी बरोबर 20 नोव्हेंबरला निवडणूक होती आणि 17 ऑक्टोबर 2024ला भरत शेठच्या घरामध्ये मुक्कामी लोक होती। ही मुक्कामी लोक त्यांच्या घरामध्ये कुणी कशा करता बोलवले होते? तुमचा जर तुमच्या कामावरती विश्वास आहे ना, मग तुम्ही ह्या अशा अघोरी पूजा कशा करता घातल्या घरामध्ये? सांगलीतील वसंतदादा घराण्यानं भाजपची वाट धरलेली आहे। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नातसून जयश्री पाटील यांनी भाजपात प्रवेश केला। भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत जयश्री पाटील यांनी भाजपात प्रवेश केला। खासदार विशाल पाटील यांच्या त्या वहिनी आहेत। बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश होणार आहे असं चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं। विधानसभा निवडणुकीमध्ये जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती आणि काँग्रेस पक्षाकडून जयश्री पाटील यांना निलंबित करण्यात आलं होतं। ते आता भाजपात प्रवेश करणार आहेत। तर शिवसेना उभाटाचे नेते सुधाकर बडगुजर उद्या भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। अशातच आमदार सीमा हिरेनकडनं बडगुजरांना विरोध होतोय। व्हॉट्सअप स्टेटस आणि सोशल मीडियावरती पोस्ट करत त्यांनी हा विरोध दर्शवून दिलाय। दरम्यान मात्र माध्यमांसमोर स्पष्ट भूमिका मांडण्यास आमदार सीमा हिरेननी नकार दिला। महिनाभरापूर्वीच मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा बसवण्यात आला। त्यात कोट्यवधी रुपये खर्च झाले, मात्र त्या ठिकाणी माती खचली आहे, कारण त्यात भ्रष्टाचार झाला असा संशय संजय राऊतांनी व्यक्त केलाय। मुंबईत समुद्रकिनारी अनेक पुतळे आहेत, ते सर्व पुतळे सुरक्षित आहेत, कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही असं राऊत म्हणाले। तर प्रायश्चित्त म्हणून मालवणच्या आमदारांनी समुद्रात उडी मारावी असंही संजय राऊत म्हणाले। समुद्रावर किल्ले यापूर्वी सुद्धा बसवलेले आहेत। गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा शिवाजी महाराजांचा समुद्रातच आहे, जर आपण पाहिला असेल, आणि त्या पुतळ्याला 60 वर्षापेक्षा जास्त काळ झाला। गेटवे ऑफ इंडियावरचा पुतळा तसं पाहिलं तर शिवतीर्थावरच्या पुतळ्याजवळ सुद्धा समुद्रच आहे। हे सगळे पुतळे सुरक्षित आहेत, कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही। पण मालवणच्या पुतळ्यामध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचार झाला का? ते पैसे कुठे वळवले का? ही शंका लोकांना येते। त्या विभागाचे जे आमदार आहेत सगळे प्रत्येक ठिकाणी रवींद्र चव्हाणांचंच नाव येत आहे। जिथे जिथे अशा प्रकारचे अपघात, घातपात आणि प्रसंग घडले आहेत, तिथे यांचीच नावं येत आहेत। कोण आहेत त्या भागाचे आमदार आणि मंत्री? जिथे पुतळा आहे त्यांनी त्या अरबी समुद्रात उडी मारली पाहिजे प्रायश्चित म्हणून। त्यांनी उडी मारली पाहिजे अरबी समुद्रात प्रायश्चित म्हणून। जे कोणी असतील ते